नमस्कार मित्रांनो, मी अतुल सर. आज तुम्हाला ह्या इंग्रजी ग्रामरच्या सेशनमध्ये सिन्स, फॉर आणि फ्रॉम ह्या तिन्हीमधला तुम्हाला फरक स्पष्ट करून देणार आहे. कारण की ह्या तिन्हींचा वापर करताना तुमच्या बऱ्यापैकी चुका होतात. बघा, सिन्सचा अर्थ होतो पासून, फॉरचाही होतो. फॉरचे जसं म्हणजे पासून पण होतो आणि कालावधीसाठी पण होतो. फॉर हे कमीत कमी 8-9 प्रकारे वापरता येतं, राईट. नंतर फ्रॉमचा हे अर्थ पासून होतो. मग आता हे कन्फ्युजन आपल्याला दूर करायचं आहे. जसे की बघा, सिन्स लक्षात काय ठेवायचंय? सिन्स म्हणलं तर त्याचाही अर्थ काय? पासून. काय? पासून. पण पुढे लक्षात काय ठेवायचं? अजून विशिष्ट काळापासून. आणि ह्याच्यामध्ये जो काळ असतो तो तुमचा कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स म्हणजे पूर्ण काळ. म्हणजे पूर्ण काळ जो कुठला असेल म्हणजे परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल, परफेक्ट कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंट टेन्स असेल. जसे की बघा एक्झाम्पल, आय हॅव बीन टीचिंग सिन्स 10 years. म्हणजे मी 10 वर्षांपासून शिकवत आहे. म्हणजे जो कालावधी खूप आधीचा आहे, म्हणजे कुठंतरी भूतकाळामध्ये चालू झालेले आहे. त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचंय? सिन्स. बघा तुम्ही जे काही लोगो असतात बघा, सिन्स 1958, सिन्स 1896, म्हणजे जे काही जुने ब्रँड आहेत. जसे की बघा तुम्ही रेमंडचा ब्रँड पाहिलं असेल, त्याच्यावर 1956 लिहिलेलं असतं, काही ठिकाणी 1958 लिहिलेलं असतं. म्हणजे जे ब्रँड्स आहेत त्याच्या आधी ना ते लिहितात सिन्स, म्हणजे आमचा ब्रँड कधीपासून आहे तेव्हापासून, राईट. हा लक्षात. त्यावेळेस तुम्हाला काय वापरायचं? सिन्स. त्याच्यानंतर काय बघा, फॉर. आता फॉरचा अर्थ काय हे लक्षात घ्या. फॉरचा अर्थ होतो काळात. हे तर ह्याच्यामध्ये जसं फॉर तुम्ही 7-8 प्रकारे तुम्ही वापरू शकता. ह्याच्यावर एक मी स्पेशल सेशन घेईन, तेव्हा मी तुम्हाला त्यात समजावं. ओके. बघा, he lived in Pune for 10 years. तो पुण्यात 10 वर्ष राहिला. काय? तो पुण्यात 10 वर्ष पर्यंत राहिला असंही होतं त्याचा अर्थ. बघा, सिन्स त्याच्यानंतर 10 years वापरले, फॉर नंतर पण 10 years वापरले. हा फरक तुम्हाला समजून घ्यायचा आहे. लक्षात. सिन्स म्हणजे काय? त्याच्यामध्ये पण कालावधी येतो आणि फॉरच्या पुढे पण कालावधी येतो, पण तो कसा? काळात. म्हणजे त्या काळात तो राहत होता. लक्षात. आता फ्रॉम. फ्रॉम म्हणलं तर काय? याचाही अर्थ काय? पासून. ओके. आता त्या काळापासून किंवा वेळेपासून. आणि एक लक्षात ठेवायचंय की पूर्ण काळ सोडून, म्हणजे जो परफेक्ट जे काळ असतील, म्हणजे परफेक्ट प्रेझेंट, परफेक्ट पास्ट, परफेक्ट फ्युचर, जे पूर्ण काळ असतील ते सोडून इतर काळांमध्ये तुम्ही ह्याला वापरू शकता. ओके. बघा, ही विल जॉईन हिज ड्युटी फ्रॉम मंडे. म्हणजे तो सोमवार पासून त्याचं ड्युटी तो जॉईन करेल. काय? सोमवार पासून. लक्षात. आता इथं अर्थ काय होतो? पासून. आणि त्या काळापासून किंवा वेळेपासून असं तुम्हाला अर्थ जेव्हा दाखवतो त्यावेळेस फ्रॉमचा अर्थ होतो म्हणजे जवळचा काळ. ओके. लक्षात. आता याच्या सिन्स आणि फॉर आणि फ्रॉम तिन्हींचं तुम्हाला मी सांगितलेले उदाहरणही दिलेले. याच्यामध्ये काय डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता.